काय नेमकी आपली मागणी आहे? आपण जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. काय आपल्यावर अन्याय झाला, कशासाठी आपण उपोषणाला बसलेले आहात? माझा मुलगा सनी साई अकॅडमीमध्ये शिकत होता पोलीस आर्मी भरतीसाठी. पण त्याच्या असं मृत्यू झाला. हे एका अपघातात म्हणजे असं पोहायला गेले होते आणि त्यांनीच हे केले, अकॅडमीवाल्यानेच त्यांनी हे केलं, त्यांनी मार. कुठली अकॅडमी? साई अकॅडमी. कुठं आहे? साई TV सेंटरला. TV सेंटरला. त्या अकॅडमीमध्ये तुमचा मुलगा शिक्षण घेत होता का? मुलाचं वय काय होतं? 17 वर्ष. 17 वर्ष. बरं, त्याला काय झालं नेमकं त्या मुलाचं? कसं काय, तुम्हाला काय वाटतं असं? आम्हाला वाटतं की साई अकॅडमीवाल्यांनी ते आम्हाला पैसे फी भरायचं होतं 5,000 रुपये. त्याच्या अनुसार मला फोन केला होता, पप्पा मला पैसे पाठवा म्हणून, तर मला फी भरायचं होतं. तर मी मला पाठवून देतो. मी निजामाबाद लग्नाला होतं, घराकडे गेलं तर पाठवून देतो. पण ते असं म्हणलं, त्याला मला टोचर द्यायला लागलं होतं. मला वाटतं की ते त्यांनाच माझ्या मुलाला मारून टाकलं. म्हणजे 5,000 फीस वेळेवर न भरल्यामुळे तुमच्या मुलाचा फोन केला त्यांनी, असं तुम्हाला म्हणायचं? हां, आमचं तसंच आहे म्हणणं. बस आम्हाला काही हेच न्यायच नाही भेटायला लागलं ना. मग आम्ही पोलीस तिथं बी गेले, पण सगळे CP ते सगळीकडे गेले, पण आम्हाला काही न्यायच नाही भेटलं आम्हाला. पण त्याचा खून झाला हे तुम्हाला कसं कळलं, कशी माहिती झाली? आता मी आंध्राला होतो निजामाबादला. 12 वाजता फोन केलं मी, तर ते त्याला विचारलं होतं मग काय करायला पाहिजे. मला तर जेवण करून रूमवर आराम करतो म्हणलं. वापस 1:30 वाजता असं घटना घडली. मी 3:30 वाजता वापस फोन लावले, तर संचालकानं फोन उचललं. तुम्ही कोण आहे? मला पप्पा बोलायला लागले. मी म्हणलं माझ्या मुलाला फोन द्या. ते म्हणले त्याला मार लागलं, ते बोलू नाही शकत असं म्हणलं. मार कशाबद्दल लागला काय? मग तुम्ही खोलात जाऊन विचारलं ना का त्यांना? काय नाही विचारले. मी निजामाबादला लग्नाला होता ना, मला काही एवढं माहीत नाही. माझ्यासोबत आमचे साडू होते, त्यांना फोन दिले तर त्यांना काय डिटेल माहीत पडलं ते माहीत नाही. नंतर पुढे काय झालं मग? थोडं काय ते इथं आले घाटीमध्ये, तर आम्हाला माहीत पडलं असं घटना घडलं म्हणजे. हां, PI जे म्हणले, मी डेड बॉडी होतं तिथं, म्हणजे जगताप सर होते, त्यांनी म्हणले डेड बॉडी. तुमच्या मुलाला मार लागलेला आहे, तुम्ही 12 वाजता बोलले तुमच्या मुलाला मार लागलेला आहे, तुम्ही घाटीत या वगैरे असं ते म्हटले का तुम्हाला? घाटीत या म्हणून मला काय नाही म्हणले, दवाखान्यात या म्हणून असं म्हणले. मुलाला मार लागलेला आहे, तुम्ही दवाखान्यात या. दवाखान्यात या म्हणून. मग तुम्ही दवाखान्यात आले हां, घाटीमध्ये. मग तिथं काय परिस्थिती होती? तिथं काय सकाळी उतरलो होते आम्ही, पण माहीत नाही पडलं. मग तिथं जे उतरले तेव्हा म्हणले का असं झालं म्हणून. आणि PI म्हणले होते आम्हाला डेड बॉडी उचला, मी केस करतो, गुन्हा दाखल करतो, मुलांना बी आणि अकॅडमीवाल्याला बी हे करतो, अटक करतो असं म्हणले होते. त्याच्यामुळे मी डेड बॉडी उचलून घेऊन गेला. मी अंतिम संस्कार करा. तुम्ही तेव्हा पण म्हणले होते की घातपात झालेला आहे, आम्ही मुलाची डेड बॉडी घेऊन जात नाही, तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा, तुम्ही अशी मागणी केली होती पोलिसांकडे. तर पोलीस काय म्हणाले? म्हणले की तुम्ही डेड बॉडी. काय नाही सांगितले. मी आले 1 वाजता गाडी करून आले आणि सगळे आमच्या वहिनी, आमची बहिणी, मोठ्या बहिणी ते सगळे आले. 1 वाजता मी आले, त्यांनी सकाळी आले. त्यांच्या पप्पा ते होता, आम्ही तिथं बघत होता. ते पोरीला आणायला गेले होते, त्याच्यामुळं आम्ही मग गाडी करून आले. तर मला म्हणले की तुमचा मुलगा असा तसा नाही, काय नाही सांगितले. थोडं मार लागले, झोपले, बाटली चालू आहे, आता तुम्ही बोलू नाही शकत. सकाळी होता घाटीमध्ये? हां, घाटीमध्ये का? हां, इथं नाही घाटीमध्ये असं काही नाही सांगितले. असं थोडं मार लागले, तुम्ही सकाळी भेटून जा असं म्हणले. मला मी मग गाडीवरच बसले. असं सगळे आमच्या बहिणी, आमच्या वहिनी सगळे गाडीवरच बसले. मग सकाळी आले ना, मला चला म्हणले, तर हॉस्पिटलमध्ये चला म्हणले, तर मी गेले तर असंच हे मी असं कसं तरी हे केले चक्कर सारखा. ते काय म्हणते म्हातारा, ते संचालक काय म्हणते, सुरेश साहेब पुढे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हां, काय मी पैसे देऊन हे करते. मी म्हणले पोलीसला मग केस करा. तो ऍडमिट कुठं होता मुलगा? मग अकॅडमीमध्ये ऍडमिट होता का? नाही, गाठीमध्ये टाकले होते. गाठीमध्ये? हां, मला गाठीमध्ये नेले सकाळी. मग सकाळी घेऊन गेला 8 वाजता. बघा तुमच्या पोराला. मग बघितले तर असं मला चक्कर आले. मग असं बघितले तर चक्कर आले, तर टेन्शन घेऊ नका ताई तुम्ही. तुम्ही बसून घ्या. बघितले ना, तुम्ही बसून घ्या. ते संचालक म्हणले. असं काहून म्हणले? मग पाण्याची बाटली आणि पिऊन घे. मी नाही पिले. बाटली बाजूला ठेवले. काय म्हणायला लागले, अजून टेन्शन घेऊ. पोलीस लोकांना म्हणले अटेंडमेंट बंद करा.
बाजूला जाऊन जा, तुम्ही घेऊन जा तुमच्या लेकराला. मी सगळ्याला अटेंडमेंट मी बंद करून टाकते, त्यांना मी जेलमध्ये टाकते असं म्हणले त्यांनी. पोलीस म्हटले तुम्हाला? ते जगताप मंगेश म्हणले मला. मंगेश जगताप? मंगेश जगताप मला म्हटले असं म्हणले. त्यानंतर आतापर्यंत काहीच कारवाई नाही केली? आता 4 महिने आम्ही 3 महिन्यापासून 30 चक्कर मारले आम्हाला. ते तुम्ही जा, उद्या या, तुम्ही जा. आम्ही बंदोबस्त आहे, दसरा झाल्यानंतर या, दिवाळी झाल्यानंतर या, गणपती झाल्यानंतर या. नाही अजून गणपती झाले, दिवाळी झाल्यानंतर गेले तर काय ना 4 दिवस झाले आम्ही उपासन बसले, पाणी नाही काय नाही. मला तर चक्कर सारखं यायला, असं बी नाही काय नाही भेटा लागले. पोलिस कशासाठी राहते, सरकार कशासाठी राहते? पैसा घ्यायलाच राहते का? गरीबाचं नाही करायला राहते. ते राठोड साहेबांना भेटले का तुम्ही? नाही 4 महिन्यापासून आम्ही उपासी तपासी घडी यायला लागले, रिक्षाला लावा लागले पैसे, गाडीला लावा लागले. काय नाही करा. कडे तुम्ही याच्या संदर्भात तक्रार केली का? गेले होते आम्ही. काय म्हटलं पालकमंत्री साहेब? तिथे गेले आम्ही, लिहून दिले होते कारा वगैरे पुढच्या कारा म्हणून. त्यांनी काय त्यांची प्रतिक्रिया काय राहिली? आता काय म्हणले होते पालक सर म्हणले होते ते. पालकमंत्री काय म्हटले? पालकमंत्री सर म्हणले पुढच्या कारवाई आपण असं लिहून सही शिक्का मारून दिले होते आम्हाला. कारवाई करतो म्हटले, पण त्यांनी पण काहीच नाही केलं. काय नाही झालं ते, काही नाही. तर संचार ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागा जात होते तर यांच्या म्हणण्यानुसार जे जगताप आहे, तुमचा परिचय द्या आणि सांगा काय म्हणणं आहे तुमचं. बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पी आहे जगताप साहेब, ते यांना बाहेरच्या बाहेर हाकलून लावायचे असं यांचं म्हणणं आहे. आणि जो संचालक आहे नानगुडे, तो त्यांना खुर्ची देऊन आतमध्ये चहा नाश्ता त्यांना करत होता आणि यांना म्हणत होता बाहेर चालल्या होता. तर याच्यावरून असं बोध होतं की त्या प्रकरण दाबण्यासाठी साई करिअर अकॅडमीवाल्यांनी तिथं पोलीस स्टेशन मॅनेज केले. त्यामुळे या गरीब कुटुंबाला आज 4 महिने व्हायला लागले तरी काही न्याय नाही भेटला. तर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मधलं प्रशासन अंगावर यांनी झोपलेत का झोपेचं सोंग घेतलंय, त्यांना जागा करण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं पूर्ण कुटुंब सोबत घेऊन आत्मदानाचं पत्र दिलेलं आहे. आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. जोपर्यंत यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही अशा आंदोलन चालू ठेवू. यामध्ये जे पोलिसांकडून जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आलेला आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बुडून मेल्याचा रिपोर्ट आलेला आहे, पण ज्या मुलाला पोहता येत नाही तो पाण्यामध्ये जाईल कशाला, हे हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, साई करिअर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना जो त्यांच्या ताब्यात आहे, जसं शाळेत गेलं की एकदा शाळेत सुट्ट्यावर बाहेर येत आहे, तर चालू असताना याला ह्या 5-6 पोरांना बाहेर का पाठवलं होतं, त्याची कुठं नोंद नाही अकॅडमीमध्ये, काहीच नोंद नाही आहे. 5 जण बाहेर गेले कशामुळं हे सांगत नाही. एक मुद्दा आहे, याला पोलीस तपास करण्याऐवजी उलट यांना दमदाटी करून सांगते तुम्ही काय होत नाही. तुमचं म्हणणं असं आहे की जसं ही अकॅडमीवाल्याची जबाबदारी होती, या मुलांना त्यांनी अकॅडमीच्या बाहेर जाऊ द्यायचे नाही, कारण की त्यांची तिथं राहायचे अकॅडमी प्रशिक्षण द्यायचे वेगळे पैसे घेते आणि राहायचे वेगळे पैसे घेते. मग तुम्ही बाहेर त्याला पाठवता कशाला? त्यांचा सूड घेण्यासाठी कोणत्या गोष्टीतून यांनी सूड घेतलाय असा संशय, कारण की त्याचा मृत्यूचं गुढ अजून उकललेलं नाहीये. मृत्यू कसा झाला काय झाला अजून त्यांनी सांगितलं नाहीये. मृत्यू झालेला आहे ही गोष्ट अटळ आहे. आणि जे याचा तपास करायचं सोडून उलट त्यांच्या कुटुंबाची इतकी हॅरेसमेंट झालेली आहे, 3-4 महिने त्यांची खूप हॅरेसमेंट झालेली आहे. गदरून शेवटी आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला, उपोषण करायला लागलो तरी कधी कोणी दखल घेतली नाही. आता आम्ही यांचं पूर्ण कुटुंब आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व साई करिअर अकॅडमी समोर सारे वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या करणार आहे.